लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसं विविध राजकीय पक्षांनी प्रचार तीव्र केलाय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या प्रचारासाठी आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा वेग वाढवलाय. गांधीनगर इथं श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या प्रचारासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी पदयात्रेचं आयोजन केलं होतं. कोयना कॉलनी इथं काढण्यात आलेल्या पदयात्रेत उपसरपंच विनोद हुजराणी, निवास तामगावे, रोहन बुचडे, शंकर भोसले, सुरेश लोखंडे, रियाज सनदी, सुनील चौगले, हेमलता माने, जहिदा मुजावर, सोनल भोई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर आमदार पाटील यांनी हरे माधव संकुल इथं भेट देऊन गोपाळ करडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. निरंकारी कॉलनी इथं डॉक्टर अमरलाल निरंकारी, गांधीनगर हायस्कूलचे चेअरमन गोविंद नरसिंघानी यांची भेट घेतली. प्रचार फेरीची सांगता सिंधी सेंट्रल पंचायत इथं करण्यात आली. या ठिकाणी आमदार पाटील यांनी सिंधी सेंट्रल पंचायतीचे चेअरमन ग्वालादास कटियार, होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकलाल टेहलानी, रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधीनगरमधील सिंधी बांधवांशी संवाद साधला. गांधीनगरमधील व्यापारी व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. सेवाराम तलरेजा, प्रताप चंदवानी, अमित लालवानी, सोनी सेवलानी, धीरज टेहलानी, गुड्डू सचदेव, सागर उदासी, भैया इंगवले, शिवसेना सुनील पारपानी, दीपक पोपटानी, किशोर कामरा, जितू चावला, विजय पारपानी, राजेश चंदवानी, दीपक पोपटानी यांच्यासह सिंधी बांधव उपस्थित होते. दरम्यान आमदार पाटील यांनी बंटी आवळे, संतोष मकवाना, जहिदा मुजावर, विलासराव मोहिते, रोहन बुचडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसंच जय अंबे तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. म्हसोबा माळे इथल्या जामा मस्जिद इथं भेट देऊन त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला.